बघा, अ ब क हे तिघे मिळून एक काम 15 दिवसात संपवतात. एकटा ते काम 45 दिवसात संपवतो, तर ब ते काम पूर्ण करण्यात 36 दिवस घेतो. तर एकटा ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल सर? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता अ ब क तिघं मिळून काम 15 दिवसात पूर्ण करतात. तिघांचं एका दिवसाचं काम किती हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे, तेव्हा त्याचं उत्तर 1/15 का बरं बाबा? उदाहरणार्थ, तिघांसाठी त्या कामाचे एकूण भाग जर 15 ठरत असतील आणि ते तिघं जर 15 दिवसात ते काम करत असतील, तर त्याचा अर्थ असा होतो की दररोज एक भाग याप्रमाणे ते काम करत आहे. हे तिघांचं एका दिवसाचं काम. या तिघांच्या एका दिवसाच्या कामातून अ आणि ब च इथं दिलं. अ ते काम 45 दिवसात संपवतो, ब ते काम 36 दिवसात संपवतो. हे तिघांचं एका दिवसाचं काम. जेव्हा यामधून अ आणि ब च एका दिवसाचं काम वजा करू, तेव्हा क च एका दिवसाचं काम आम्हाला सापडतं. हे तिघांचं एका दिवसाचं काम. याच्यामधून अ ते काम 45 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे अ च एका दिवसाचं काम येणार 1/45. 1/45 कसे येतात? तर अ साठी उदाहरणार्थ त्या कामाचे 45 जर भाग ठरतात, तर हा अ दररोज एक भाग याप्रमाणे काम करेल. म्हणजे अ च एका दिवसाचं काम किती हो? अपूर्णांक स्वरूपात 1/45. परत या ब च काम वजा करा. ब ते काम 36 दिवसात पूर्ण करतो. ब च एका दिवसाचं काम 1/36. ही सोडवण करा. लक्षात घ्या, हे आहे अ ब क यांचं एका दिवसाचं. याच्यामधून हे अ च एका दिवसाचं, ब च एका दिवसाचं काम वजा केलं, म्हणजे ही प्रोसेस केल्यानंतर क च किंवा क एका दिवसाला किती काम करतो बाबा, याचं निदान आम्हाला लागते. लेकरांनो, 15, 45 आणि 36 यांचा लसावी 180 येतो. वाटल्यास काढायचा असेल 15, 45 आणि 36 यांचा लसावी काढा. जसं की 5 न भाग द्या, 5 तिरी 15, 5 न मग 45, 36 ला भाग जात नाही, 36 असेच ठेवा. आता 3 न भाग द्या, 3 1 3, 3 3 9 आणि 3 12 36. आता 3 न भाग द्या, 1 ला जात नाही, 3 1 3, 3 चूक 12. लसावी म्हणजे उभ्या सारणीतील ह्या सामायिक आणि आडव्या सारणीतील ह्या असामायिक अवयवांचा असतो लेकरांनो गुणाकार. लक्ष द्या, हे तुमचं पाठ व्हावं म्हणून मी ललाशानं नेहमी सांगतो. लसावी म्हणजे उभ्या सारणीतील, म्हणजे 5 गुणिला 3 गुणिला 3, 1 गुणिला 1 गुणिला 4 हा संपूर्ण गुणाकार. 5 तिरी 15, 15 तिरी 45 गुणिला 4 180 हा आला लसावी. लक्ष द्या, म्हणजे लसावी 15, 45 आणि 36 चा 180. लेकरांनो, 15 सोबत किती गुणीला घेतले म्हणजे 180 येतात? तर 12 गुणीला. छेदस्थानी असलेल्या 15 सोबत 12 गुणीला घेतले म्हणजे 180 हे उत्तर येते. आता छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशालाही गुणा, हा गणितीय नियम. मग इथं छेदासोबत 12 गुणीला घेतले, 1 सोबत 12 घ्या, 1 गुणीला 12 12. इथं वजा चिन्ह. 45 सोबत किती गुणीला घेतले म्हणजे 180 उत्तर येते हो. हे उत्तर म्हणजे लसावी. 4 गुणीला घेतले म्हणजे उत्तर 180 येते. मग छेदासोबत 4 गुणीला घेतले, इथं वाटल्यास मांडतो. इथं 12 गुणीला घेतले, मग छेदासोबत जी संख्या गुणीला घेतली त्याच संख्येनं अंशालाही गुणायचं असते. इथं 4 गुणीला घेतले, इथं सुद्धा 4 गुणीला घ्या. 4 1 4 असा त्याचा अर्थ. आता इथं वजा चिन्ह. 36 सोबत किती गुणीला घेतले? तर 5 गुणीला घेतले म्हणजे 180 उत्तर येते. मग 5 इथं सुद्धा गुणीला घ्या. 5 1 काय होणार? 5. आता छेद समान झाला. लसावीनं आम्ही छेद समान केला. अंशामधली पद 12 वजा 4 वजा 5 अशी मांडा. छेदस्थानी हा लसावी संयुक्ती का मांडायचा? याचा अर्थ तोच आहे. 12 चा छेद 180
वजा 4चा सुद्धा छेद 180, वजा 5चा सुद्धा छेद 180. मग आता 12तून 4 गेले किती राहिले हो 8. 8मधून परत 5 गेले किती राहिले 3/180. आणि याला जेव्हा तुम्ही भाग देता तेव्हा 3 1 3 आणि 3 60 180 1/60. हे कच रोजचं काम आम्हाला सापडते. ह्याचा अर्थ दररोज 1/60 एवढं काम करतो. प्रश्नामध्ये एकटा ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न. काम एक आहे उदाहरणार्थ, ते एक काम अंशस्थानी मांडा, याला भागीला ची प्रतिदिन कार्यक्षमता 1/60. हा संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद अंशामध्ये गुणिला स्वरूपात मांडावा लागतो. म्हणजे हे 60ची रवानगी 1 सोबत गुणिला करा. म्हणजे या अंशस्थानी असलेल्या 1 सोबत 60 गुणिला, छेदस्थानी 1 मांडा नका मांडू. अंशस्थानी गुणाकार काय तर 60 1 60, हे मांडा वाटल्यास छेदस्थानी 1. हे एक काम स्वतंत्रपणे करण्यासाठी ला 60 दिवस एवढा अवधी लागेल. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी असलेल्या विविध तुमच्या मनातील समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करता येईल. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.